विरारमध्ये घडलेला हा प्रकार म्हणजे वेडेपणाचा कळस आहे. मद्याची नशा आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेला अतिउत्साह कसा जीवावर बेतू शकतो. कारण नवापूर परिसरात राजू बरड नावाच्या एका व्यक्तीने चक्क एका विषारी नागाशी पंगा घेतला आणि दुर्दैवाने त्यातच त्याचा अंत झाला. निसर्गाशी आणि त्यातल्या सर्वात धोकादायक जीवाशी खेळणं हे धाडस नाही, तर निव्वळ मूर्खपणा आहे. हेच या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झालंय. घटना नेमकी काय झाली हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय थेट वास्तव. नवापूरमध्ये राजू जेव्हा फिरत होता तेव्हा त्याला अचानक एक मोठा नाग दिसला. खरं तर साप दिसल्यावर आपण काय करतो? एकतर लांब पळतो किंवा सर्पमित्राला फोन करतो. पण राजूच्या डोक्यावर मद्याची नशा चढली होती. त्याला कशाचंच भान राहिलं नव्हतं. भीती तर त्याच्या मनातून पार निघूनच गेली होती. त्याला वाटलं होतं की तो कोणीतरी मोठा गारुडी आहे आणि त्याने थेट त्या नागावर झडप घातली. तिथं उभी असलेली लोकं बघतच राहिली. पण कोणी त्याला थांबवण्याऐवजी मोबाईल काढून शूटिंग करण्यात मग्न झालं. राजूने त्या सापाला पकडलं आणि चक्क त्याच्यासोबत खेळायला सुरुवात केली. तो सापाला एखाद्या प्लास्टिकच्या खेळण्यासारखं वागवत होता. त्याने सापाचं तोंड एका हाताने दाबून धरलं होतं आणि दुसऱ्या हाताने शेपटी पकडून तो साप स्वतःच्या गळ्याभोवती गुंडाळून घेत होता. हे बघतानाही अंगावर शहारे येतात. सापाचं शरीर किती लवचिक असतं आणि तो कधीही सटकून हल्ला करू शकतो हे साध्या डोळस माणसालाही कळतं. पण राजूच्या डोळ्यावर नशेची धुंदी होती. त्याला वाटलं तो सापाला वश करतोय, पण खरं तर तो मृत्यूला आमंत्रण देत होता. पण यातली सगळ्यात भयंकर आणि संतापजनक गोष्ट म्हणजे राजू फक्त सापाशी खेळत नव्हता, तर तो त्या सापाला चावा घेण्याचाही प्रयत्न करत होता. विचार करा, एका विषारी सापाला माणूस चावतोय, यामुळे तो नाग प्रचंड चिडला. कोणत्याही प्राण्याला जेव्हा तुम्ही असं कोंडीत पकडता आणि त्याला इजा पोहोचवता, तेव्हा तो आपला जीव वाचवण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी प्रतिहल्ला करतो. इथे तेच झालं. त्या नागाने संधी मिळताच राजूच्या हाताचा जोरदार लचका तोडला. तो दंश इतका खोल होता की विष थेट रक्तामध्ये मिसळलं गेलं. जेव्हा सापाने चावा घेतला तेव्हा सुरुवातीला राजूला काहीच वाटलं नाही, कारण अंगात दारू असल्यामुळे वेदना जाणवायला वेळ लागला. पण काही मिनिटातच विषाचा खेळ सुरू झाला. सापाचं विष रक्ताभिसरण आणि मज्जासंस्थेवर हल्ला करतं. राजूचा तोल जाऊ लागला, त्याला श्वास घेताना त्रास व्हायला लागला आणि तो तिथेच कोसळला. जेव्हा तो तडफडायला लागला तेव्हा कुठे तिथे उभ्या असलेल्या लोकांच्या ट्यूबलाईट पेटल्या आणि मग त्यांनी मदतीसाठी धावपळ सुरू केली. लोक त्याला तातडीने बोळींच्या महापालिका रुग्णालयात घेऊन गेले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. सापाचं विष शरीरात पसरण्याचा वेग खूप जास्त असतो. रुग्णालयात पोहोचेपर्यंत राजूची शुद्ध हरपली होती आणि नाडीही मंदावली होती. डॉक्टरांनी प्रयत्न केले, पण उपचारांना प्रतिसाद देण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. एका क्षणाच्या चुकीच्या निर्णयाने आणि त्या जीवघेण्या नशेने एका माणसाचा जीव घेतला. आज संपूर्ण विरारमध्ये याच घटनेची चर्चा सुरू आहे. वैद्यकीय तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की राजूने दारू प्यायली होती, म्हणूनच विष त्याच्या शरीरात जास्त वेगाने पसरलं. कारण अल्कोहोलमुळे रक्ताचा प्रवाह वेगवान होतो आणि विष अगदी काही मिनिटातच हृदय आणि मेंदूंपर्यंत पोहोचतं. जर तो शुद्धीत असता आणि कदाचित उपचारांना थोडा वेळ मिळाला असता, पण या केसमध्ये नियतीनं त्याला संधीच दिली नाही. ही घटना म्हणजे निव्वळ बेजबाबदारपणाचा कळस आहे, जो सोशल मीडियाच्या नादात अजूनच वाढलाय. आजकालच्या तरुण पिढीला काय झालंय समजत नाहीये. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी, 4 लाईक्स आणि व्ह्यूजसाठी लोक काहीही करायला तयार झालेत. राजूनेही कदाचित हिरो बनण्याच्या नादात हेच केलं असावं. पण शेवटी त्याच्या कुटुंबाच्या नशिबात मात्र आयुष्यभराचं दुःख आलं. सापांना पकडणं हे काही सामान्य माणसाचं काम नाही. ते तज्ज्ञांना विचारूनच करावं. वन्यजीव कायद्यानुसार सापांना असं त्रास देणं हा गुन्हा आहे. पण इथे तर स्वतःचा जीवच गेला, हे जास्तच धक्कादायक आहे. या घटनेचा जो व्हिडिओ व्हायरल झालाय तो बघवत नाही. सापाचं तोंड हातात धरून त्याला हवेत फिरवणं, त्याच्यासोबत कुस्ती खेळणं, हे सगळं पाहून कोणाचंही डोकं चक्रावून जाईल. अशा कृत्यामुळे आपण फक्त स्वतःचा जीव धोक्यात घालत नाही, तर निसर्गाचा समतोल राखणाऱ्या सापांनाही विनाकारण मारतो. आता पोलीस आणि वन विभागावर मोठी जबाबदारी आहे की अशा स्टंटबाजांना वेळीच साप चावला पाहिजे, जेणेकरून पुन्हा कोणाचं असं धाडस होणार नाही. नवापूरमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे, कारण जो साप राजूला चावला तो साप नेमका कुठे गेला हे कोणालाच माहित नाहीये. तो साप जखमी होता, चिडलेला होता, त्यामुळे तो इतर कोणावरही हल्ला करण्याची शक्यता आहे. सर्पमित्रांनी अशा वेळी पुढाकार घेऊन त्या सापाला शोधणं गरजेचं आहे. राजूच्या जाण्यानं त्याचं कुटुंब उघड्यावर पडलंय. तो घराचा कमवता असेल तर आता त्याच्यावर काय परिस्थिती ओढवली असेल याचा विचार केलेला बरा. आपल्याकडे सापांबद्दल खूप गैरसमज आहेत. साप समोर आला की लोक त्याला शत्रू समजतात, पण खरं तर साप कधीही स्वतःहून हल्ला करत नाही. इथेही सापाने राजूला उगाचच चावा घेतला नव्हता. राजूने त्याला डिवचलं होतं, त्याला इजा केली होती. निसर्गातील कोणताही जीव स्वतःचा बचाव करण्यासाठी हल्ला करतो. राजूने जे
जे केलं ते समाजासाठी एक चुकीचं उदाहरण आहे आणि तरुणांनी यातून फक्त आणि फक्त धडाच घेतला पाहिजे. यातून शिकण्यासारखी मोठी गोष्ट म्हणजे व्यसन आणि धाडस याची गल्लत कधीच करू नका. नशेत माणसाला स्वतःच्या ताकदीचा गर्व होतो, पण परिणामांचा अंदाज उरत नाही. जर राजू त्या दिवशी शुद्धीत असता, तर त्याने सापाला पाहून मदतीसाठी कोणाला तरी बोलावलं असतं किंवा तिथून बाजूला झाला असता. पण नशेने त्याची विचार करण्याची शक्तीच संपवली होती. निसर्गाशी केलेली ही छेडछाड त्याला महागात पडली. आणखी एक मुद्दा म्हणजे जेव्हा हे सगळं घडत होतं, तेव्हा तिथे उपस्थित असलेले लोक काय करत होते? प्रत्येकाच्या हातात मोबाईल होता. प्रत्येकजण व्हिडिओ काढण्यात दंग होता. जर कोणी पुढे येऊन त्याला ओरडून थांबवलं असतं किंवा सापाला त्याच्या तावडीतून सोडवण्यासाठी प्रयत्न केले असते, तर कदाचित आज तो जिवंत असता. पण आजकाल माणसाला दुसऱ्याच्या जीवापेक्षा कॅमेरा आणि रेकॉर्डिंग जास्त महत्त्वाचं वाटतंय. हे आपल्या समाजाचं दुर्दैव आहे. हॉस्पिटलच्या रिपोर्टनुसार मृत्यूचं कारण सर्पदंश आणि मद्यप्राशन हेच आहे. पण आता चर्चा सुरू झाली आहे ती लोकांच्या सुरक्षिततेची. ग्रामीण भागात सापांचा वावर असणारच, पण अशा वेळी आपण कसं वागायला हवं याचं शिक्षण लोकांना देणं गरजेचं आहे. सापांना मारणं किंवा त्यांच्याशी खेळणं दोन्हीही धोक्याचं आहे. त्यांना त्यांच्या हद्दीत राहू द्या आणि आपण आपल्या मर्यादेत राहा. हेच सर्वात सुरक्षित आहे. शेवटी इतकंच सांगेन, ही घटना म्हणजे मानवी अहंकार आणि निसर्गाची ताकद यांचं युद्ध होतं, ज्यात निसर्गच जिंकला. सापासारख्या शांत पण घातक प्राण्याला कमी लेखण्याची चूक करू नका. विरारच्या त्या रात्री कॅमेऱ्यात कैद झालेला तो थरार पुन्हा कोणाच्याही नशिबात येऊ नये. त्यामुळे प्राण्यांचा आदर करा आणि स्वतःच्याही जीवाची किंमत ओळखा. राजूच्या आत्म्याला शांती मिळो, पण त्याने दिलेला हा धडा आपण विसरता कामा नये. यावर तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.